चौथ्या टप्प्यातील प्रचार संपलाय। आता सर्वच राजकीय पक्षांचं मिशन मुंबई आणि मिशन ठाणे पाहायला मिळत आहे। आजपासून मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रचार सभा आणि रोड शोचा धुरळा उडणार आहे। भिवंडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रेंसाठी शरद पवारांची शहापूर आणि कल्याणमध्ये सभा आहे, तर महायुती उमेदवार नरेश म्हस्केंसाठी कळव्यामध्ये राज ठाकरेंची सभा आहे। तर कळव्यातील सभेच्या आधी राज ठाकरे ठाण्यातील आनंद आश्रमाला भेट देणार आहे। आदित्य ठाकरेंची देखील सायन कोळीवाड्यामध्ये सभा पार पडणार आहे। तर शरद पवारांची सभा, राज ठाकरेंची सभा आणि आदित्य ठाकरेंची देखील सभा पार पडणार आहे। तर आता मुंबई आणि ठाण्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। तर चौथ्या टप्प्यातला प्रचार संपलेला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आता मुंबई आणि ठाण्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून अधिकची अपडेट घेऊयात। भूषण, चौथ्या टप्प्यातला प्रचार संपलाय। आता मिशन मुंबई हे सगळ्याच पक्षांचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी सगळेच पक्ष आता तयारीला लागलेत। रोड शो असतील, रॅली असतील, सभा असतील, याचं आयोजन आता करण्यात आलेलं आहे। अपडेट काय? नक्कीच शुभम, एकंदरीत मिशन मुंबई हे सुरू झालेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता सर्वच नेत्यांचं, सर्वच राजकीय पक्षांचं आता हे लक्ष लागलेलं आहे। सध्या आपण कळवामध्ये आहोत, जिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा पार पडणार आहे। साधारण 2 सभा पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज ही कळवा येथे धडाडणार आहे। आणि एकंदर जर पाहिलं तर इथले जे ठाण्याचे जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के आणि त्यानंतर कल्याण डोंबिवलीचे उमेदवार जे आहेत श्रीकांत शिंदे, यांच्या दोघांच्याही प्रचार सभेसाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा इथे पार पडणार आहे। आणि एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमक्याच कोणती भूमिका मांडतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी या संपूर्ण ठिकाणी सभेची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। एक मोठा मंच इकडे सध्या तरी आपल्याला उभा असलेला पाहायला मिळत आहे। अनेक खुर्च्या इथे मांडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी मांडणी सध्या सुरू आहे। अनेक जे तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तयारी सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर मोठी जय्यत तयारी पाहायला मिळत आहे। साधारण संध्याकाळी 7 वाजता ही सभा सुरू होणार आहे। मात्र सभेच्या पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यामध्ये जिथे आनंद आश्रम आहे तिथे जाऊन भेट देणार आहेत। त्यामुळे अगदी शिवसेना सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदा त्या ठिकाणी जात आहेत, त्यांना तिथे अभिवादन करणार आहेत। त्यामुळे आज सभेमध्ये नेमकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही त्यांच्या जुन्या आठवणी ज्या त्यांच्या होत्या, साधारण आनंद दिघे यांच्या जेव्हा ते आनंद दिघे होते तेव्हा त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्या आठवणी त्या देखील आज ते सांगू शकतात। एकंदरच शिवसेना ठाकरे गट यांच्यावर देखील ते आज कठोर टीका देखील करू शकतात। अशा संपूर्ण मुद्दे आजच्या ज्या सभेमध्ये आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। मात्र सध्या तरी आपल्याला तिथे सभेच्या ठिकाणी अत्यंत जय्यत तयारी पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।